मिळत विकी, तर गोलंदाजीबरोबर गोलंदाज जोगेंद्र भोईर फ्रंटलाईन गोलंदाजी रूपाने आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र स्वेर चेंडू पंचांचा वाढचा षट येतोय. आव्हान त्या धावेने अकाउंट ओपन होतंय फलंदाजी करणाऱ्या पारुल या संघाचं. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. जोगेंद्र भोईर P1चं पहिलं षटक चालतोय. चौथा हिरो मानकुली या संघाकडून आई गावदेवी पारिल विपक्ष चौथा हिरो मानकुली हा सामना अपन पातोय. तो चलिए बात करेंगे कितनी बड़ी प्रेम देखिए यहाँ पर सुभाष सर एकवीरा मानकुली बात करेंगे और जोसन रॉय दीपू माली देखिए और उनके साथ बात करेंगे इस्पाल जी माली साहब. देखिए पूरी देखिए एकवीरा मानकुली टीम की तरफ से अपने टीम को देखिए यहाँ पर शुभकामना आता हुआ. यही बात का भलाई टीम दो हो लेकिन रिश्ता तो वही रहता है, नाता तो वही रहता है, गाँव तो वही रहता है. और शुभेच्छा भी देखिए हर बच्चा बड़े बड़े निश्चित रूप से सुभाष सर इस सब चीज़ों के लिए निश्चित रूप से. और जहाँ पर देखिए एकवीरा मानकुली टीम 2 मैच जीत चुके हैं और शायद चाहेंगे आज उनकी ये टीम भी कुछ उस तरह के कुछ कमाल कर दें. लेकिन ये सब हमें कहना देखिए सुभाष सर आसान होता है, लेकिन देखते हैं कितना मुश्किल लगा. शायद मुझसे बेहतर सुभाष सर कह सकते हैं. भिवंडी से ये पूरे नस नस से वाकिफ हैं. नक्कीच चौथ्यावर मानकुली संघ आपण खेळताना पाहतोय. मात्र पारिवली संघ ही कमी नाही. यावेळी मात्र आपण पाहतोय कार्पेटचे सारे चेंडू टोललेलं आहे. डीप मिड ऑफ रिझनमध्ये थोडंसं पंपलिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावेने संघाची धावसंख्या करून झाले ते 3 धावा. शेलार ते अंबाडी जी क्रिकेट असोसिएशन आहे त्या असोसिएशनमध्ये पारिवली संघ एक चांगला संघ गणला जातोय आणि या संघाने नक्कीच खूपच प्रभावित कामगिरी यंदाच्या अंगामध्ये केलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला चौथा मानकुली हा एक चांगला संघ आहे. यावेळी समोर केलेल्या चेंडूला 20 मध्ये शतकशी तिथे आहे. मात्र त्याला हुल देऊन चेंडू गुल होईल सीमापार चौकार. जनतेच्या मनात मामाचा ठाव वनमॅन शो आहे सरकार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. क्या बात है दिलदार बालिया मामा. देखिए हर जंगल में चंदन नहीं होता है भाई. सुभाष सर हर शहर में बालिया मामा देखिए क्या दिल बड़ा दिखाए हैं उन्होंने. यावेळी स्विंग अँड मिस बॅटचा हलकासा चुंबन घेऊन चेंडू यशस्वीच्या हातामध्ये स्थिरावतोय. एज अँड गॉन. जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. धन्यवाद डीजे. ओ बाबा. तो चलिए बात करेंगे बालिया मामा. देखिए इस टूर्नामेंट को देखिए लाखों करोड़ों का शुभेच्छा आता हुआ. और जब से देखिए बात करेंगे ना ये क्लिप आ चुका है ना थाने रायगढ़ शो मैच. लोग मैसेज करते जा रहे हैं, पूछते जा रहे हैं कब है समय वक्त. ये भी आपको मिल जाएगा आने वाला कल तक. और जहाँ पर देखिए जीतने वाली टीम को बाइक मोटर बाइक देखिए और आज रनर अप टीम को देखिए 25,000 और मैन ऑफ द मैच देखिए फ्रिज है. और आजकल थाना रायगढ़ मैच 100 मैच के लिए डिमांड देखिए कितना बढ़ चुका है. उसी तरह के भरत मेरे साहब देखिए बात करेंगे बीजीएम ट्रॉफी की. देखिए बंजर पड़ा यानी करजत से देखिए इस मैच का मजा ले रहे हैं अनिल जी माली. और बात करेंगे तो उनके साथ राजेंद्र भोईर देखिए. और वहाँ पर देखिए उस टूर्नामेंट में सुबह सर आपने देखे होगी मैंने कमेंट्री किया जहाँ पर थाने रायगढ़ 100 मैच था और 15 देखिए जियो का मोबाइल जो नया लॉन्च हुआ है 7,000 का वो दिया गया खिलाड़ी को. उसके साथ हमारे कॉमेंटेटर पैनल अंपायर पैनल को भी दिया गया. आजकल देखिए थाने रायगढ़ 100 मैच के लिए कितना खर्च किया जाता है. जहाँ देखिए एक मैच और वहाँ पर बाइक है विजेता टीम को और उपविजेता टीम को 25,000 और मैन ऑफ द मैच देखिए फ्री. और ये गर्मी का समय है क्या कहना चाहोगे. और ये वही कर सकते हैं वालिया मामा. देखिए सबके दिलों में राज करने वाले. यही कहा कि हर जंगल में चंदन ने. सुभाष सर देखिए आज अंतर्राष्ट्रीय दर्जा तक. इसलिए तो कहता हूँ ना हमारे पास कोई ICC ना BCCI लेकिन आज हमारे पास वालिया मामा जैसे इंसान हो तो फिर कुछ भी हो सकता है. यावेळी मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी आणि फलंदाज जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची दानशूर नेता
चलिए बात करेंगे हर सफल हर कहानी के पीछे कहते हैं ना रोल मॉडल किसी का रहता है, जिसमें देखिए हमारे केतन जी तरे देखिए हम बात करेंगे, सुनील दादा गरल लीजिए, पूरे आयोजन कमेटी लीजिए, मेयर लीजिए, उसी तरह से देखिए बात करेंगे जो मैंने जिक्र किया बीजीएम ट्रॉफी का निश्चित रूप से। हाँ, वहाँ पर भी बात करेंगे ना विकास जी मिसाल देखिए बहुत मेहनत की, तो उन्होंने निश्चित रूप से ठाणा रायगढ़ सो मैच के लिए और पहली मरतबा शायद करजत विभाग में देखिए उन्होंने लेकर आए थे। और उसी तरह से देखिए ये टूर्नामेंट में इंतजार हो रहा है ठाणा रायगढ़ सो मैच, वो तो छोड़िए भाई, जब यहाँ पर ऑल इंडिया ओपन मैच वो भी शुरू हो जाएगा हंगामा। और धीरे देखिए भाई ये तो नज़ारा है, टेलर है, पिक्चर अभी बाकी है और अद्भुत नज़ारा देखेगा। और देखिए यहाँ पर मैदान का नज़ारा भी देखिए क्या बढ़िया, देखिए बहुत मेहनत लेते हुए यहाँ पर कमिंग सुन ठाणा रायगड हा सामना आपल्याला प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. मात्र या सामन्याचं वैशिष्ट्य की सर्वाधिक पारितोषिक या सामन्यासाठी असणार आहे, कारण या अगोदर ठाणा रायगड अनेक सामने झालेले आहेत, मात्र एवढं पारितोषिक ठाणा रायगड सामन्याला दिलं गेलेलं नाही. एक वैशिष्ट्य म्हणूनच सर्व विक्रम या स्पर्धेने मोडीत काढलेले आहेत. सुभाष सर ये मैच भी कम नहीं है, हमने तो जिक्र कर लिया बहुत सारे चीज़ों का, लेकिन उसके साथ ये मैच की तरफ जाना होगा क्योंकि ये मैच भी देखिए किसी से कम नहीं है भाई. ये तो जाके ठाणा रायगड अभी बाकी है. सुभाष सर देखिए बात करेंगे, एक तो डीजे मास्टर यहाँ बहुत बढ़िया हमारे मोंटी देखिए बजाते हुए, और अभी माली देखिए मानकुली के डीजे भी वो मैच का पूरा मजा ले रहे हैं, टीम उनका खेल रहा है निश्चित रूप से बहुत बढ़िया. देखिए डीजे मास्टर भी देखिए आजकल जिस तरह से साथ देते हुए, और वो भी देखिए शायद टेक्नोलॉजी से देखिए यहाँ पर क्या बढ़िया मेहनत कर रहे हैं, आसान काम नहीं है. ऑपरेटिंग देखिए कर रहे हैं, छोटे से आज नन्हे कहा जाएगा. हाँ क्या बढ़िया गैप ढूंढ लिए, देखिए शॉर्ट स्क्वायर लेग को बीट किया और डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर पहुंचा दिया. दणदणाती सनसनाटी 4 रन. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर या आपण रिप्लेमध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. स्केअर ऑफ द विकेट अगदी बुंध्यामध्ये चेंडू होता, मात्र प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॅटच्या टोला नक्कीच चेंडू पाहायला मिळाला होता. चेंडू बॅटला लागतोय, सीमाच्या बाहेर पाहायला मिळतोय. हे दुसऱ्या अँगलने दाखवलं जातं. टेनिस क्रिकेट .inचं अतिशय उत्कृष्ट टेलिकास्ट आपण पाहतोय. चौकोनाने संघाची धावसंख्या वाढून होती, ती धावफलकावर 12 धाव. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलेले 2 फलंदाज सलामीचे बाद 2 पैलूमध्ये परतलेले आहेत. यश मात्रे आणि अक्षय नागरे ही जोडी मैदानामध्ये. स्विंग अँड मिस, सुरेख चेंडू, वुडलँड स्पॉटवर चेंडू पिच झाला होता, निघून जातोय एक्स्ट्राच्या सेफ हँडमध्ये. धावसंख्या स्थिर आहे. चौठार व मानकुली विपक्ष आई गावदी पारिवली या 2 संघामधील सामना आपण पाहतो. यानंतर सामना मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण गावदेव अंजूर जिनको हार नाही मंजूर, गावदेव अंजूर संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत पुढील सामन्यामध्ये मोरिया बॉईज सेंद्रून या संघासमोर. पावलांचा वापर करून फटका केलेला एक्स्ट्रा कोरिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि एका धावे समाधान मानावं लागेल. बहुत बढ़िया सुभाष सर. देखिए VIP डाइस देखिए जहाँ पर ठंडा ठंडा कूल कूल AC देखिए, ये नज़ारा भी हमें टेनिस क्रिकेट में देखिए देखने को मिलता हुआ, और जितना तारीफ किया जाए उतना ही कम. हमारे साई दादा सेलर देखिए अभी भी तस्वीर रखें. मैच शायद उनका लगभग 2 घंटे के बाद शुरू होगा, लेकिन उससे पहले देखिए इस मैच का आनंद ले रहे हैं यहाँ पर जितने भी देखिए मेहमान यहाँ पर तशरीफ रख रहे हैं, सभी मेहमानों को. ये चलिए रिवर्स खेल दिया यहाँ पर, हुक किया यहाँ पर. सुभाष सर कहते हैं ना, दिन में अगर आप एक बार उड़ा पाओ ना खाओ ना, आपका दिल को सुकून नहीं मिलता है कि आपका सुबह का ब्रेकफास्ट हुआ. तो उसी तरह की जब भी कोई बल्लेबाज जब तक एक रिवर्स नहीं खेलता है तो उससे भी सुकून नहीं मिलता है, लेकिन इस बार कामयाब होते हुए चौके के साथ. याच खेळाडूचा मी उल्लेख केला होता. यश मात्रे या खेळाडूने भरपूर यश कमी वयामध्ये संपादित केलेलं आहे. वंडर बॉय पारिवली या खेळाडूबद्दल म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सुभाष सर देखिए मयूर जी मडवी कितना खुश हैं क्योंकि जीतू शेलर आ चुके हैं. नितेश जी लीजिए, इनके करीबी दोस्त विक्रम सेलर लीजिए. जैसे कि महबूबा आशिकी के बीच में एक बेताबी रहता है मुलाकात की, तो वो मुलाकात उनका हुआ निश्चित रूप से. यावेळी सुरेख फटका, वाड शॉट, चेंडू निघून जाईल सीमा बार, चौकार. अहो जनतेच्या मनातला एकच राजा, उभा पाठीशी आमच्या खंबीर. जनतेच्या मनातला एकच राजा, उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं
हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. ऑप्शनच्या खूपच बाहेर होता. शॉर्ट वाईड अँड पनिश फटका आपल्याला पाहतोय वंडर बॅप पारिवली यश मात्र्याच्या बॅटमधून. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आपण पाहतोय. हे VVIP डाईजचं दृश्य आपण पाहतोय. थंडा थंडा कुलकुल. खोलवा टप्प्याचा चेंडू जातोय थर्ड रिझनमध्ये. 1 धाव दरम्यान पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या सिंगलने वरते. चाविंद्रगावचे सकारामजी पाटील यांनी राष्ट्रवादी चषकासाठी केतनजी दरे, सुनीलजी घरत आणि पारिवली संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. हे आपण पाहू शकता VVIP डाईजचं दृश्य. बाहुबली क्रिकेटर विद्यमान नगरसेवक साईजी शेलार तिथे उपस्थित आहेत. आमचे आयोजक हे तिथे उपस्थित त्यांच्यासमवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरसरीने प्रत्येकी षटकामागे धावा झळकलेल्या त्या आईगावदी पारिवली संघाने यश मात्रे 4 चेंडूचा सामना करताना 2 चौकारच्या मदतीने वैयक्तिक 10 धावसंख्या खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला अक्षय नागरे 1 चौकारच्या मदतीने वैयक्तिक 5 धावसंख्या खेळतोय. योगेंद्र भोईर याला मात्र संघनायकाने कंटिन्यू ठेवलेलं आहे. पहिले षटक योगेंद्र याने हाताळलं होतं. P1चं षटक त्यांनी हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा नॉन पॉवर प्ले षटकामध्ये तो गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. P1 आणि P2 या 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि आता मात्र विखुरलेली क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. मानकुली विपक्ष पारिवली हा सामना सुरू आहे. चौथा मानकुली विपक्ष आईगावदी पारिवली. संदीप माले फॅम टीम आईगावदी पारिवली संघ प्रथमच एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. योगेंद्र भोईर VVIP AC डायस करून वळताना याली स्कूप केलेला आहे. दिलशांत लक्ष्यातने बनतोय. चिनू निघून जाईल 5 लेग डिझाईन मधून सीमा पार वंडर बॉय आणि वंडरफुल शॉट. जितू शेलार यांनाही आपण लाईव्ह स्क्रीनला पाहू शकताय. म्युझिकल क्रिकेटर म्हणून ज्यांचा उल्लेख सातत्याने केला जातोय. विकेटचं पतन झालंय. जसं आपण पाहिलं तर विकेट क्रमांक 1 तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळतोय. तब्बल 59 धावांचा वाण चेस करताना टीम मानकोली संघ आई गावदेवी पारिवलीच्या विपक्षात सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. आपटून टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. थोडीशी दिशा भरकटली गेली असावी या चेंडूची आणि तदनंतर मात्र पंचांचे दोन्ही हात सरळ रेषेत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. 1 धाव आली. एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले 11 या अंकावर. तो चलिए धन्यवाद है डीजे. यहाँ पर देखिए बात करेंगे RD लॉन्च के ओनर से देखिए बात करेंगे सबके लाडले सबके प्यारे देखिए विनोद पाटिल साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए चेहरे पे खूबसूरत नूर. बहुत बहुत उनका स्वागत निश्चित रूप से देखिए इस टूर्नामेंट के. और उनके साथ साथ देखिए बात करेंगे माजी क्रिकेटर देखिए आलिमगढ़ गांव की बात करेंगे प्रहलाद पाटिल साहब भी देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए. और उनके साथ साथ देखिए बात करेंगे हमारे सबके प्यारे देखिए प्रशांत मात्रे साहब भी देखिए तशरीफ रखते हुए. बहुत बहुत उनका भी स्वागत. सोमनाथ जी पाटिल साहब देखिए उनका भी स्वागत है निश्चित रूप से. बहुत बढ़िया देखिए शाम के बाद इस तरह के नज़ारा तेजस जी देखिए मैंने यही बात कहा कि अगर आज ये टेनिस क्रिकेट इस मुकाम तक पहुंचा है ना हमारे पास कोई ICC ना कोई BCCI की मदद है. आज हमारे पास देखिए ऐसे ऐसे हस्ती हैं जिसमें हम देख सकते हैं विनोद पाटिल साहब देखिए और उनके साथ देखिए पूरे उनके मित्र परिवार. बहुत बहुत स्वागत. चलेंगे मैच की तरफ. तेजस यहाँ पर है तैयार. पुढचा चेंडू याही चेंडूला दाखवली आहे दिशा. आता मात्र स्वरूप बदललंय. 1 बाउन्स क्लिअर करून चेंडूला पाठवलंय. येस
हे चौकार आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या बढतीनं धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत. जाऊयात आपण ही सामन्याच्या दिशेने. फिक्स झाली आहे निर्धाव. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे 22 या अंकावर. तब्बल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे हाही वाईट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र फेकला गेला आहे आणि यस एकेरी धावेने धावफलक मात्र आता जाऊन पोहोचेल. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील 23 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. हा चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. विनोद दादांचंही आगमन या क्रीडा मंचाच्या दिशेने होताना आपण पाहिलं. एक रॉयल एंट्री त्यांचीही आपण इथे पाहिली आहे. पुढचा चेंडू हा मात्र असेल निर्धाव. षटक क्रमांक 2 संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचली आहे. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतात 23 या अंकावर. कमॉन डिझाय. राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी चेंडूंचा खेळ शेष राहिला आहे आणि विजयाकरिता 18 चेंडू 36 धावांची आवश्यकता आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. 18 चेंडू 36 धावा इथून मात्र घेतल्या जातील का हे कुठेतरी एक मात्र पाहण्यासारखं असेल. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी माफवर राकेशला मात्र आणलं गेलं आहे. राकेशवर जिम्मेदारी आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय राकेश. एक वेगळी शैली याही गोलंदाजी दाखवली आहे. असं वाटलं झेल घेतला जाईल की काय. कुठेतरी थांबा दर्शवला आणि एक टप्प्या अखेर क्षेत्ररक्षण होतानाही आपण इथे पाहिलं. एक धाव आली. धावफलक एकेरी धावेने जाऊन पोहोचलं आहे. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवत आहेत 24 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचत आहे. तब्बल 1 चेंडूचा खेळ संपलाय. थोडंसं स्लो गेमही आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. गेम इथून मात्र स्पीडअप केला जाईल का. एक वेगळी फटक्यांची आतिषबाजी ही इथून मात्र केली जाईल का हे पाहण्यासाठी प्रेक्षक राजा इथपर्यंत मात्र पोहोचावंसं होतं. मॅ रिझनला चेंडू सती जादा कलेक्ट करण्यामध्ये थोडंसं फंबलिंग इथे मात्र जरूर होताना आपण पाहिलं. तोपर्यंत याचा फायदा घेऊन धावा मात्र घेतल्या गेल्या. या चेंडूवर आमच्या अतिशदाला माहिती पोहोचत की 1 धाव घेतली आहे आणि धावफलक एकेरी धावेने 25 या अंकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूचा खेळ संपला. शेवटच्या अंतिम 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. आमची टेनिस क्रिकेट टीम ही इथे मात्र सज्ज आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे क्षणचित्र टिपताना त्यांनाही आपण जरूर पाहू शकताय. पुढचा चेंडू इथे मात्र हाताने खेळलाय. किती धावा येत आहेत तर या चेंडूवर इथे मात्र धावा घेतल्या जात आहेत. एकच धाव घेतली गेली आहे आणि सिंगल धावांचा खेळ इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र सिंगल धावांना महत्त्व जास्ती दिलं जातं. पण आता मात्र 59 धावांचं आव्हान पार करायचं असेल ना तर सिंगलनी काय होणार नाही आहे. षटकारांची आता आतिषबाजी इथून मात्र आता करावी लागेल. इस 3 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश तयार. इस काय असेल तर पंचांचे दोन्ही हात सरळ आहेत.
वाईट बॉलची सांगता झाली आहे आणि एक धाव पुनश्च एकदा इथे मात्र मिळेल. असं वाटलं की जे पॉवर प्लेचं प्रथम षटक हाताळण्याकरिता राकेशला आणलं ना, तर असं वाटलं की रिंग ऑफ द किंग म्हणून त्याला मात्र संबोधलं जाईल. त्या पद्धतीची गोलंदाजी इथून मात्र केली जाईल. आपण पाहू शकताय सुनीलजी घरत साहेबांना इथून आपण लाईव्ह स्क्रीनला पाहू शकताय. स्पर्धेचे आयोजक प्रायोजक. पुढचा चेंडू तटवला इथे मात्र ताकद थोडीशी कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू कन्वर्ट करण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतील. फायनली यश इथे मात्र संपादन केलं गेलं या क्षेत्ररक्षकाच्या बाजूने. तोपर्यंत धाव मिळेल एक आणि धाव फल्लक मात्र एकेरी धावेच्या बढतीने जाऊन पोहोचेल. एक लहान चिमुकला पाहुण्यालाही आपण लाईव्ह स्क्रीनला पाहू शकताय. आत्तापासूनच क्रिकेटचे धडे गिरवायला तोही सुरुवात करतोय. अनुषंगाने तोही इथपर्यंत मात्र पोहोचलाय. बघूया तब्बल चेंडू संपले गेलेत आतापर्यंत 4. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या फलकावर 29. अंतिम 2 चेंडू कशा पद्धतीने राकेश इथून मात्र फेकून काढतोय हे मात्र पाहण्यासारखं असेल. गोलंदाजी माफकर गोलंदाजी या येस ही आहे डॉट बॉल. 5 चेंडूचा खेळ खल्लास. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. विनोद दादाही आहेत त्यांनाही आपण लाईव्ह स्क्रीनला पाहू शकताय. एक डॅशिंग पर्सनॅलिटी एक डॅशिंग व्यक्तिमत्व. हे आपण पाहू शकता जिशेचे विद्यमान अध्यक्ष आरडी संघाचे ऑनर विनोददादा पाटील साहेबांना. एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ही यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण. या षटक क्रमांक 3 संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या फलकावर 31. इस 12वा खेळाडू पेय विश्रांती झाली आहे. पेय वाहक आपण तिथपर्यंत पोहोचायचं आहे. पेय विश्रांती होईल तोपर्यंत आमच्या प्रेक्षक राजाला मंत्रमुग्ध करण्याकरिता एक सुवर्ण संधी डिक जॉकीला आणि परतूयाच सामन्यामध्ये. थँक्यू विजय. तर एकूण मानकुल संघाचे एक डॅन्सिंग क्रिकेटर दीपेश माले आपणास विनंती असेल का आपण VVIP डायजवर यायचं आहे. VIP बॉक्समध्ये यायचं आहे. थंडा थंडा कुल आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत जिशेचे विद्यमान अध्यक्ष RD धाबा आणि RD संघाचे मालक विनोददादा पाटील. त्यांच्या समेत आपण पाहतोय वर्ल्ड टीमचे उत्कृष्ट गोलंदाज प्रशांत म्हात्रे, कोणगावचे विजय म्हात्रे, आलिमगडचे हॉटमॅन प्रल्हाद पाटील, गोव्याचे बाहुबली फलंदाज सोमनाथ पाटील आणि वेले संघाचे भावेशजी थले या सर्वांचं, तसेच प्रमोद मडवी सौरगंगाचे या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. यस नक्की सुभाष धुमाळ सर या भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वजगतातील कोहिनूर आज या VVIP डाईसमध्ये मात्र पधारलेत. त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. ब्रँडेड क्वालिटी आपण पाहू शकताय. वाडा नगरीमध्ये ती फॅक्टरी आहे. प्रोप्रायटर हरेशजी पालवी. अतिशय चांगल्या पद्धतीचं टी शर्ट प्रिंटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळते. तदनंतर राहुल सर असतील. राहुल आर्ट्स. अनेक ट्रॉफीच्या दुनियातील राजा माणूस म्हणूनही त्यांना पाहिलं जातं. नक्कीच आमचं VVIP डाईज आपण पाहू शकताय. अनेक चिमुक पाहुणे सुद्धा तिथे आपण त्यांनाही पाहू शकतो. तर आमचे बाईक स्पॉन्सर मानकुले गावचे यंग अँड डॅशिंग नेतृत्व साहिलजी केने यांच्याकडून 4व्या मानकुले संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. साहिलजी केने यांच्या माध्यमातून आम्हाला बाईक स्पॉन्सर केले गेलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी चषक आणि खास करून 4व्या मानकुले संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच पुढील सामना मित्रांनो आपण गावदेव अंजूर चा पाहणार होतो आणि गावदेव अंजूरसाठी ॲडव्हान्समध्ये साहिलजी केने यांच्याकडून ॲडव्हान्स हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद साहिलजी केने. आपलं हार्दिक स्वागत आहे राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये. पेय विश्रांती पाहूशा जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी एक संधी असते अनेक खेळाडूंना की एक वेगळं गेम प्लॅनिंग रचण्यासाठी सल्ला मसलती तिथून मात्र एकत्र येऊन केली जाते. आपण पाहू शकता या पेय विश्रांतीमध्ये तब्बल 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर जाऊन पोचलाय 31 या अंकावर. तब्बल 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. VIP डाईज आपण पाहू शकता. हे आपण पाहू शकता VVIP डाईज थंडा थंडा कुल
टेनिस क्रिकेट विश्वमधील हा एक नवीन आविष्कार मॅजिक आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅजिक बॉक्समधून सध्या या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद लुटताना आमच्या मान्यवर गेम मनीष घरत यांच्याकडून मानकुली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. गेम स्पीडअप करा मित्रांनो, विनंती करतोय. अन्यथा आपल्याला गेलं जाईल याची नोंद घ्या. वेळेचं बंधन तुम्हालाही आहे. दीपेश माळी, आपण दीपू माळीलाही पाहू शकताय. येस, मॅन फ्रॉम मानकोली, दीपू माळी. हे आपण पाहू शकता दीपेश माली यंग तालुका क्रिकेटमध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार 1 मार्च 2016 या दिवशी हार्ट ऑफ सिटी या ग्राउंडवर ज्या फलंदाजाने खेचला होता तो फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळाला होता. येस, दीपेश माळी, यंग, हँडसम, डॅशिंग क्रिकेटर म्हणूनही त्याला पाहायला आपण पाहू शकताय. तदनंतर भावेश तळे यांनाही पाहू शकताय आपण. आमचे विनोद दादाही आहेत, भूषण पाटील जी आहेत त्यांनाही आपण पाहू शकतात. प्रल्हादजी नाईक जी आहेत त्यांना, प्रल्हादजी पाटील आहेत त्यांनाही आपण पाहू शकताय. सतत हजर व्यक्तिमत्व विनोददादा पाटील, RTT ओनर. त्यानंतर गोल्डन मॅन रुपेशजी मडवी साहेब यांनाही आपण पाहू शकताय. यस, जाऊयात ओव्हर टू क्रिकेट सामन्याच्या दिशेने. गेम मित्रांनो स्पीडअप करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. चौथं षटक हाताळण्याकरिता अक्षयला मात्र आणलं गेलंय. यस, अक्षयला मात्र आणलं गेलंय. अक्षयवर जिम्मेदारी आहे अक्षय नांगरे. आई गावदेवी पारिवली संघाकडून खेळताना आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. चौथं षटक घेऊन प्रगतीपथावर आल्या गोलंदाजाचं स्वागत केलंय षटकारानं. बिग 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 यूज सिक्सर. क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर. थँक्यू डीजे. जरूर जरूर पब्लिक फिदा होणार, कारण आयोजन केतनजी तरे आणि सुनील जिघारे साहेबांचं आहे. त्याच आयोजक आपण सुनील घरत यांनाही पाहू शकता. एक जबरदस्त भव्य दिव्य आयोजन. सुभाष धुमा सर म्हटले ना की ना भूतो ना भविष्य. यस, एवढं सुंदर आयोजन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहे. गोलंदाजाचं स्वागत केलं षटकारानं. धावसंख्या फलकावर 37. येस, 11 चेंडू आणि विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता. मिस केलंय या चेंडूला. एकच धाव इथे मात्र मिळते. धावफलक एकेरी धावेने जाऊन पोहोचले 38 माफ करा 38 या अंकावर. आम्हीही कंटिन्यू बोलतोय, थोडीशी चूक आमच्याकडून झाली, माफी असावी. येस, 38 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, शेष आहे. जसे जसे चेंडू कमी होत जातील ना तसं तसं एक सामन्यामध्ये ही रंगत वेगळी येईल आणि एक वेगळं क्रिकेट इथे जरूर पाहायला मिळेल. दीपेश माळी, सिक्सर किंग, त्यानंतर आमचे साईदादा शेलार, नगरसेवक, सन्माननीय नगरसेवक, त्यांनाही आपण पाहू शकताय. इस गोलंदाजी माफकर गोलंदाज पुन्हा एकदा इथे मात्र तयार होतोय. अक्षय पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता सज्ज झालाय. हा चेंडू आहे, चेंडूला आसमान दाखवलंय. चेंडू गेला 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 सीमा रेषा पार. जिल्हाभर पाल्या मामाचं काम गायलंय दमदार. त्यांच्या गाजते जिल्हाभर. या षटकारांची आतिषबाजी इथून मात्र होते. सर, दुपारच्या सत्रामध्ये मी म्हटलं होतं, पुनश्च एकदा म्हणतोय की असं वाटत होतं आधीच्या 3 षटकांमध्ये की गाडी खंडाळा घाटामध्ये पळती आहे, पण आता असं वाटायला सुरुवात झाली आहे की एक्सप्रेस वेला ज्या पद्धतीने गाडी पळवली जाते आहे त्या पद्धतीने इथे मात्र गाडी इथून आता मात्र टॉप गिअरला पळवली जाते. क्या बात आहे. फोडकाम आपल्या भाषेत म्हणायचं आलं तर इथून मात्र सुरुवात केली आहे. तब्बल 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर 1 धाव, परत दुसऱ्या चेंडूवर षटकार इथे मात्र पाहायला मिळते. धाव संख्या फलकावर या क्रिकेटर साई गेरा आपण पॅव्हेलियन इथे मात्र पाहू शकताय. धावसंख्या फलकावर षटकाराच्या बढतीनं 44 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. टाळ्यांचा कडकडाट कुठेतरी कमी पडलाय असं वाटायला आता मात्र सुरुवात झाली आहे. हे सर, एक नक्कीच म्हणीन की प्रेक्षक राजाला मात्र काय हवं असतं तर हे षटकार चौकारच पाहिजे असतात,
तर लग्नात गेल्यानंतर नवरा नवरी कशी दिसते कोण बघत नाहीये, जेवण कसं झालंय हे मात्र बघतात. त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये सामना कोणी जिंको, आम्हाला फक्त मात्र षटकार चौकार पाहायचे आहेत, असा प्रेक्षक राजा आमचा इथपर्यंत पोहोचलाय. येस, व्हाईट बॉल इथे मात्र हाताळलाय, दडपण आलंय की काय आता असं वाटायला सुरुवात होतीये. एक धाव आली आहे, धावफलक एकेरी धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचलाय. 45-45 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. तब्बल चेंडू संपले गेलेत आतापर्यंत 3. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल अलॉंग दी कार्पेट. इथे मात्र चेंडूला तटवलं गेलंय. येस, पुनश्च एकदा इथे मात्र धाव घेतली गेली आहे 1 आणि धावफलक एकेरी धावेने जाऊन पोहोचेल. आमचे गुणलेखक मित्र माहिती पोहोचवतील 46 या अंकावर, म्हणजे विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल 13 धावांची. येस, हेलो हेलो थोड़ा सेटिंग करा. हेलो अपील केलं गेलंय. एक धाव इथे मात्र किती महत्वाची आहे ओळखलं. एक धाव आली आहे, एका धावेत इथे मात्र समाधान मानलं. एकेरी धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचले 47 या अंकावर, म्हणजे विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल 6 चेंडू आणि 12 धावा. 6 चेंडू 12 धावा, प्रत्येक चेंडू मागे आवश्यकता असेल आता मात्र 2 धावा घेण्याची. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा आणि 6 चेंडू. तो चलिए बात करेंगे कि इस टूर्नामेंट के लिए बाइक स्पॉन्सरशिप किए हैं साहिल कैनी साहब. देखें उनकी तरफ से खास करके यहाँ पर मानकुली टीम के बल्लेबाजों के लिए अगर हैट्रिक छक्का दागते हैं तो 5. हेलो हेलो. तो चलिए यहाँ पर बात करेंगे बॉल टू रन. यहाँ पर गेंद और रनों के बीच में जिक्र करेंगे. देखिए यहाँ पर 6 गेंद बचाए हैं, 12 की जरूरत है. मैच कुछ भी हो सकता है दोस्तों, ये ग्रामीण मुकाबला है. मैं इसलिए तो कहता हूँ कामयाबी की दरवाजा उन्हीं के लिए खुलता है जो उसे खटखटाने की ताकत रखते हैं. टारगेट की बात करेंगे 59 का पीछे किए थे, लेकिन अभी देखिए यहाँ पर 6 गेंद, जहां पर देखिए 12 की जरूरत है. प्रति गेंद के ऊपर बात करेंगे ना 2 के औसत से रन बनाना होगा. तो चलिए यहाँ पर बहुत वक्त जा रहा है. यहाँ पर हम अंपायर देखिए यहाँ पर आयोजन करता हुए बता रहे हैं कमेटी और खिलाड़ियों से ज़्यादातर गुजारिश करना चाहेंगे. देखिए अंपायर भी वही काम कर रहे हैं और हमें भी यहाँ से सलाह मशवरा दे रहे हैं, लेकिन खिलाड़ी देखिए आपको थोड़ा जल्दबाजी करना होगा. बहुत वक्त जा रहा है. देखिए एक मैच में लगभग देखिए 1.25 घंटे से लेकर 1.5 घंटे के करीब मैच जा रहा है. तो ये उस हिसाब से देखा जाए तो फिर देखिए अभी भी फर्स्ट राउंड का कहीं सब टीम यहाँ पर तैयार हो चुके हैं. चलिए गेम ही स्पीडअप करा मित्रांनो. आयोजकांकडून आम्हाला ते विनंती येते. आता तर हात जोडून आपणास विनंती करीन की आपण गेम प्लीज स्पीडअप करा. यस, जयेशला आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक हाताळण्याकरिता. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जयेश तयार. चेंडूला साईडला इथे मात्र तटवलं गेलंय. क्षेत्ररक्षक आहे, मिसफील्ड झालंय की काय. चेंडूला सरळ पाठवलंय सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय, म्हणजे 5 चेंडू आणि आता मात्र विजयाकरिता 8 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू 8 धावा, 8 धावा आणि 5 चेंडू. काय वाटतं बाबू शाह? अब बहुत बढ़िया मैच देखिए. इसलिए तो मैं अक्सर ये चीज़ कहते आ रहा हूँ इस सीजन में, जैसे टेनिस क्रिकेट का हंगामा देखिए कोविड के बाद हुआ, कोई टीम भी हार मानने को तैयार नहीं. और इतनी बड़ी टूर्नामेंट छोड़कर कौन चाहेगा भाई. हर कोई चाहेगा कि इस टूर्नामेंट में मैं एंट्री हूँ. बचेंगे तो लड़ेंगे. गेंद बचा है देखिए यहाँ से 5 गेंद बचा है. पहली गेंद पर चौका आ चुका है और जहाँ पर देखिए 8 की जरूरत है. कुछ भी हो सकता है, इसलिए तो कहता हूँ कश्ती कभी भी डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है. दोस्तों ये ग्रामीण मैच है, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है. आने वाला देखिए 5 गेंद और जीत के लिए 8 की जरूरत है. बहुत बढ़िया. क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बन जाएगा गुरु. पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा. और क्या हाई वोल्टेज ड्रामा आज के देखिए यहाँ पर हर मैच हम देखते जा रहे हैं. ये चलिए भाई यहाँ पर लेट कट खेलना चाहते थे, स्क्वायर कट देखिए यहाँ पर थोड़ा बड़ा हिस्सा लगा, यहाँ पर बाहरी हिस्सा. और ये चलिए भाई नजरें हटी और दुर्घटना घटी. ये क्या हो गया भाई. हो गई बहुत बड़ी गलती और चौका दे गई. वादिले गगन चुंबी एका पाठोपाठ थँक्यू षटकार. तर दरम्यान आगमन होतंय
विहान इंडिया बजेटच्या प्रोप्रायटर कालेरगावचे युवा उद्योगपती राकेशजी पाटील साहेबांचा त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम 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 राकेशजी पाटील साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये. चलिए 2 गेंद तसेच आपल्यामध्ये नुकतंच आगमन झालेलं आहे गावदेवी क्रिकेट क्लब अंजूरचे जबरदस्त फॅन अंजूर गावचे पंकजी तरे यांचं त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बहुत बढ़िया. देखिए कहते हैं ना, जिंदगी के खेल में जीत उसी को मिलता है जो अपने हिसाब से खेलता है. 4 की जरूरत थी और ये चलिए माही मार रहा है. एक के 47 कधी बॉलरला फुटलाय घाम विकेट घेऊन करतोय कार. कधी बॉलर हॅट्रिक वरती कधी फिल्डरने केली कमाल. चित्त्यासारखा मारून झेप ड्राईव्ह. चलिए चलिए भाई आयोजन तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. सर्वप्रथम आपण सैक्यान करून हस्तांदोलन करूनच मैदानामधून बाहेर निघायचं, कारण या स्पर्धेचा नियम आहे आणि या नियमाचं काटेकोर पालन आपण करायचं आहे. पारिवली मानकुली संघ आपण हस्तांदोलन करूनच मैदानामधून निवडून घ्यायचं आहे. चलिए बात करेंगे सेंट्रल टीम. देखिए आपने टॉस जीते हो, चल पड़िए मैदान के अंदर. आयोजन कमेटी बता रहे हैं ज़्यादा वक्त मत लीजिए. हमारे दादा देखिए एक सेंट्रल प्रीमियर लीग के लाडले आयोजक और राम पाटोड़ी साहब अगर आए तो मैदान पर उनसे गुजारिश करना चाहूँगा. पहले भी मैंने कॉल किया था आइए, क्योंकि सेंट्रल टीम खेल रही है. देखिए शायद आए नहीं हैं, घर से शुभेच्छा भेज रहे हैं. चलिए यहाँ पर अंपायर रेडी रहिए. यहाँ पर देखिए आयोजन कमेटी ने यहाँ पर ठान लिया है, वो अब रुकेंगे नहीं. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आमच्या मुख्य व्यासपीठावर VIP डायझवर दिलं जाईल. तर अल्पेश गायकवाड आपण मॅन ऑफ द मॅचचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आमचे एक्सपर्ट्स करून अल्पेश गायकवाड.